श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक सोपी नसते। दरवेळी येथे थेट एकमेकांची उखळपाखळ काढून आरोप होतात। यंदा ही स्थिती काही वेगळी नाही। फक्त यावेळी ही एकास एक फाईट नसल्याने पुन्हा एकदा पाचपुतेंचं पारडं जड दिसतंय। विशेष म्हणजे यावेळी पाचपुतेंनी पुन्हा गेल्या विधानसभेसारखं एक हुकमी कार्ड खेळलंय। यावेळी पाचपुते गटानं इंद्रायणी पाचपुतेंचा अर्ज भरून ठेवलाय। कदाचित अर्ज माघारीपर्यंत विरोधकांची रणनीती फिरली आणि त्यांनी पाचपुतेंविरोधात एकास एक उमेदवार दिला तर मग पाचपुते कुटुंब इंद्रायणी पाचपुते या घरातल्याच उमेदवारावर डाव खेळणार आहे की नाही गंमत? चला श्रीगोंद्यातील याच गमती जमतीचं विश्लेषण आपण आमच्या नजरेतून पाहू। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीगोंद्याचं राजकारण अभ्यासायचं असेल तर गेल्या निवडणुकीची थोडी उजळणी करावी लागेल। गेल्या वेळी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत युतीने 19 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता। विरोधातील आघाडीला फक्त 8 जागा मिळाल्या होत्या। एवढं होऊनही काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या शुभांगी पोटे यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव केला होता। म्हणजे जागा भाजपच्या जास्त होत्या पण नगराध्यक्ष काँग्रेसचा होता। त्यावेळी ही नगरसेवक पदाच्या 19 जागांसाठी विक्रमी 71 उमेदवार रिंगणात होते। आता ही उजळणी सांगायचं कारण म्हणजे राजकारणाच्या बाबतीत श्रीगोंदा तालुका सोपा नाही। इथे ना कुणाची हवा चालती ना कुणाचं कार्ड चालतं। चला आता यंदाच्या निवडणुकीबाबत बोलूयात। यंदाच्या निवडणुकीचा विचार केला तर महायुतीतील तिन्ही पक्ष येथे एकमेकांविरोधात लढत आहेत। युतीतील तिन्ही पक्षातील एवढा मोठा आगडोम महाराष्ट्रात कदाचित फक्त श्रीगोंद्यातच दिसला असावा। मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादाही डोक्याला हात लावतील अशी श्रीगोंद्यातली स्थिती झाली आहे। अजित पवारांकडे तालुक्यात 5-6 दिग्गज नेते आहेत। शिंदे गटातही माजी नगराध्यक्ष आहेत तर भाजपकडे थेट आमदार आहेत। त्यामुळे येथे युती होणार नव्हतीच, पण तरीही अगदी शेवटच्या दिवसापर्यंत बैठकांचा फार्स रंगला। पण अपेक्षेप्रमाणे सगळे फोल ठरले। अखेर भाजपकडून इंद्रायणी पाचपुते, सुनीता खेतमाळीस यांनी शेवटच्या काही तासात अर्ज भरले। अजित पवार गटाकडूनही ज्योती खेडकर यांच्या नावावर एकमत करण्यात आले तर शिवसेना शिंदे गटाने अपेक्षेप्रमाणे शुभांगी पोटे यांच्या नावाला पसंती दर्शवली। भाजपचा उमेदवार आमदार विक्रम पाचपुते यांनी ठरवला तर शिंदे गटाचे नेते मनोहर पोटे यांनी आपल्या पत्नीलाच रिंगणात उतरवले। सगळ्यात जास्त गंमत आली अजित पवार गटाची। अजित पवार गटात माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम अण्णा शेलार, अण्णासाहेब शेलार अशी दिग्गज फळी होती। या सर्वांनी ज्योती खेडकर यांचे नाव फायनल केले। हे झालं महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचं। आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनीही आपल्या सुनबाई गौरी भोस यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवले। श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता चौरंगी होतीये। सगळे नेते आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने श्रीगोंद्यात चौरंगी लढत झाली। कोणीच नमतं घेना अखेर आपापल्या गटांची ताकद दाखवण्याची खुमखुमी अर्ज भरण्यापर्यंत गेली आहे। आता यातील किती अर्ज शेवटपर्यंत राहतील हा संशोधनाचा विषय आहे। अर्ज माघारीच्या दिवशी पुन्हा श्रीगोंद्याच्या राजकारणाची गणिते बदलतात असा इतिहास राहिलाय। कदाचित पाचपुते विरुद्ध सर्व अशी ही स्थिती तयार करण्याचे काही पाचपुते विरोधकांचे मनसुबे आहेत। ते यशस्वी होतात का हे पाहावे लागेल। शिवाय येथे साखर सम्राट जास्त असल्याने कुछ भी हो सकता है हे अनेकदा दिसलेही आहे। या निवडणुकीची अजून एक गंमत म्हणजे आमदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्म मध्ये विक्रम पाचपुते यांचा दिसलेला मुरब्बीपणा। पाचपुतेंनी आपला पॅनल शेवटपर्यंत समजू दिला नाही। नगराध्यक्ष पदाबाबतही कमालीची गुप्तता पाळली गेली। अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा गुप्त सर्वेही करण्यात आला। या सर्वेत इंद्रायणी पाचपुते यांच्या नावाला पसंती मिळाली आहे असेही सांगितले गेले। परंतु तरीही भाजपने सुनीता खेतमाळीस यांना का अर्ज भरायला लावला हे कोडेच राहिले। कोड्यात टाकण्यात पाचपुते माहीर आहेत। गेल्या वेळीही विधानसभेला अगोदर प्रतिभाताई पाचपुते यांना AB फॉर्म दिला गेला होता। त्यावेळी विक्रम पाचपुते यांनीही स्वतःचा अर्ज भरून ठेवला होता। ऐनवेळी हा AB फॉर्म बदलून विक्रम पाचपुतेंनी शेवटच्या क्षणाला रिंगणात उडी घेतली होती। हा डाव कमालीचा यशस्वी ठरला आणि पाचपुते विजयी झाले। आता नगरपालिकेतही पाचपुते हाच डाव खेळतायत का हा प्रश्न पडलाय। सुनीता खेतमाळीस यांचा फॉर्म हा डमी म्हणून भरलाय का, विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी भरलाय का हे प्रश्न पडू लागले आहेत। श्रीगोंद्याच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात आणखी रंगत येणार आहे। कारण येथे प्रचारासाठी जर खासदार निलेश लंके आलेच तर मग भाजपही आपले ब्रह्मास्त्र बाहेर काढील। कदाचित तेव्हा माजी खासदार सुजय विखेही श्रीगोंद्यातील हिशोब पूर्ण करण्यासाठी थेट श्रीगोंद्यात अवतरतील। नगरपालिकेच्या निवडणुकीत पाचपुतेंना कव्हर देतील, ताकद देतील, डावपेच आखतील। या निवडणुकीत कोण अभिमन्यू होतोय आणि कोण कर्ण होतोय आणि कोण कृष्ण होतोय यासाठी 2 डिसेंबरची वाट पाहावी लागेल। मित्रांनो, श्रीगोंदा पालिकेत काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।